नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेमध्ये सर्वात मोठा बदल इथं झालेला आहे. तर कोणता बदल झालेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पीक विमा योजना सर्वात मोठा बदल इथं झालेला आहे. हे काम करा तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे. तर नवीन नियम इथं आलेले आहेत. कोणता बदल झालेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. आता पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटी आहेत, पूर्ण करावे लागतील, तरच तुम्हाला पीक विमा हे तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. तर हे काम लगेच करा, तरच तुम्हाला पीक विमा तुमचा मंजूर होऊन तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. तर ताबडतोब हे काम करा. तर तुम्हाला सर्वप्रथम ई पीक पाहणी. आता बरेच शेतकरी काय करते, पीक विमा भरते आणि ई पीक पाहणी करत नाही. तर अशा शेतकऱ्यांना आता जे की 2025 पासून जे की नवीन नियम इथं लागू झालेले आहे, तर या शेतकऱ्यांना पीक विमा इथं मंजूर बी होणार नाही आणि पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाही. सर्वप्रथम शेतकरी बांधवांना पिकाची नोंद करायची आहे. म्हणजे तुम्ही तुमची ई पीक पाहणी केली तरच तुम्हाला इथं पैसे इथं मिळतील. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील ई पीक पाहणी बाकी आहे, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप इथं सुरू झालेलं आहे ते आपण इथं पाहणार आहे. त्यानंतर दुसरं जे आहे, यामध्ये 7, 12 व 8 या एकासारखे असणारे जे काही तुमचं जे काही नाव आहे, क्षेत्रफळ आहे, त्याचप्रमाणे आता जे की तुम्ही शेतामध्ये पीक लागवड केलेली आहे त्यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, तर त्या पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. लाभार्थी बँक खात्यामध्ये एकसारखे नाव असणे आवश्यक आहे. म्हणजे खातेदाराचे नाव आधार वेगळं राहते, बँक पासबुकवर वेगळं. तर अशांसाठी जे काही अडचण येऊ शकते पैसे खात्यामध्ये जमा होण्याकरिता, तर ते तुम्ही दुरुस्ती करून घ्यायचं आहे. बरेच 7-12वरती सुद्धा शेतकऱ्यांचे नाव वेगळे आहे, आधारवरती वेगळे आहे, बँक पासबुकवर वेगळं आहे. तर ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बँक KYC अपडेट करणे गरजेचे आहे. बरेच शेतकरी काय करतात की त्यांचं बँकेचं पासबुक व्यवहार नसतो, फक्त जे काही योजनेचे पैसे ते जमा झालेले असतात. तर बरेच दिवसांपासून ते खातं वापरलं नाही, त्यामुळे ते जे खातं आहे ते इनॅक्टिव्ह होतं. त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे पैसे तर जमा होत नाही. तर बरेच शेतकऱ्यांची KYC तर बाकी राहते, तर लगेच KYC करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचा जो पॉईंट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवायची आहे. कुठं? क्रॉप इन्शुरन्स. तर आता क्रॉप इन्शुरन्सचे जे काही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमची तक्रार करायची आहे, तरच पीक विमा तुम्हाला दिला जाणार आहे. जर तुम्ही जे काही तुमच्या शेतामध्ये पीक विमा नुकसानीची तक्रार जर केलेली नाही, तक्रार जर तुम्ही केलेली नसेल, तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही. त्यानंतर आधार लिंक खाते. तुमच्या बँक पासबुकला जर आधार लिंक खातंच नसेल, तर तुम्हाला इथं पैसे जे काही पीक विम्याचे आहे ते इथं मिळणार नाही. तर सर्व शेतकरी बांधवांनी लिंक करून घ्यायचं आहे. हे नसल्यास तुम्हाला काय होणार आहे, तुम्ही जर काम केले नाही, त्यामध्ये ई पीक पाहणी जर केली नाही, क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार नोंदवलेली नाही, तुमचे 7-12 अपडेट नाही, तुमचं जे काही बँकेचं पासबुक आहे त्याला आधार लिंक नाही, तर तुम्हाला पीक विमा तुमचा मंजूर होणार नाही. पेमेंट जे तुमचं पेंडिंग म्हणजे होल्डिंगमध्येच राहणार आहे. कधी पाहिलं की तुम्हाला तुमचं पेमेंट पेंडिंगमध्ये दिसेल, नाव लिस्टमध्ये दिसणार नाही. त्यानंतर जर पीक विमा आला नसेल, तर तुम्हाला काय करायचे आहे? सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईनवरती जा, पीक विमा योजना टाका. पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना, त्या ऑप्शनवरती क्लिक करा. जे काही स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमचा ID नंबर टाका, म्हणजे पावती नंबर टाका. त्यानंतर तिथून तुम्ही तुमचं पीक विम्याचं स्टेटस चेक करता येणार आहे. त्यानंतर दुसरं ज्या क्रॉप इन्शुरन्स तक्रार नोंदवायची आहे. मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे. तलाठी कृषी कार्यालयाशी संपर्क करा. तुमची जर KYC बाकी असेल तर KYC करून घ्या. त्यानंतर जिथं तुमचं पीक विमा सेंटर येते, म्हणजे तुमचं हेल्पलाईन नंबरचं म्हणजे तुमच्या तालुक्या ठिकाणी ते राहते, तर तिथं तुमच्या बँकेचं पासबुक, आधार कार्ड, 7-12, पीक विमा भरलेल्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. किंवा तुम्ही 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार नोंदवता येणार आहे. तर तक्रार क्रॉप इन्शुरन्स नोंद केली असावी. तर नुकसान झालेलं असेल तरच तुम्हाला पैसे इथं मिळणार. जर तुम्ही तक्रार केली तरच तुम्हाला इथं पैसे इथं मिळतील, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर नुकसान झाल्याचे पुरावा, त्यामध्ये तुम्हाला फोटो, व्हिडिओज जे काही त्या ॲप्लिकेशनमध्ये क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला अपलोड करावी लागते. ते तुम्हाला करणे आवश्यकच आहे, तरच तुम्हाला पीक विमा इथं दिलं जाणार आहे. तक्रार कालावधी चुकला तर विमा मिळणार नाही. तर आता बरेच शेतकरी काय करते, तुम्हाला जे काही तक्रार करायचं सांगते ते 72 तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार करावी लागते. पण 72 तासाच्या नंतर जर तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला पीक विमा तुमचा क्लेम इथं रिजेक्ट होतो, म्हणजे तुम्हाला इथं पैसे इथं मिळत नाही. तर सर्व शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या आत करा.
योग्य फोटो, तारीख आणि डॉक्युमेंट्स तुमचे जे काही आहे, त्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा अपलोड करायचा आहे. तर आता पीक विमा वाटप सुरू झालेले काही जिल्हे, त्यानंतर ई पीक पाहणी संदर्भात सुद्धा माहिती पाहणार आहे. फक्त पेमेंट जे इथं होल्डिंग आहे बऱ्याच शेतकऱ्यांची KYC, त्यानंतर इथं ई पीक पाहणी बाकी आहे, तर 30 नोव्हेंबरच्या आत तुम्हाला करून घ्यायचं आहे. पुण्यामध्ये निधी इथं आलेला आहे, वाटप देखील सुरू झालेलं आहे. अहमदनगरमध्ये सुद्धा पीक विमा आलेला आहे, वाटप देखील सुरू झालेले आहे. नाशिकमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. जळगाव, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपलं यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, धाराशिव, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता यामध्ये आपला इथे रायगडपासून जे इकडे पेंडिंग आहे, रायगडमध्ये लवकरच मिळणार आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आणि ठाणे, पालघरमध्ये सुद्धा इथं पेंडिंगच आहे. पेंडिंग जिल्ह्यात लवकरच इथं जमा होईल. पुढील 7 ते 10 दिवस इथं लागू शकतात. आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, तक्रार नोंदवलेली आहे, तर अशाच्याच खात्यामध्ये पैसे तर जमा होईल. तर आता ई पीक पाहणी जे काही अप्रूव्हल झालेले जे काही जिल्हे आहे त्यामध्ये, तर त्यामध्ये पुणे आहे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ. आता तुम्ही तुमची ई पीक पाहणी केली की नाही ते चेक करून घ्या. ई पीक पाहणीमध्ये तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. तर पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी. तर आता या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी इथं झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी इथं अप्रूव्हल देखील झालेली आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यामध्ये जे काही पेंडिंगमध्ये आहे अधिकही ई पीक पाहणी. त्यानंतर ठाणे, पालघर, नवी मुंबई, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर. तर आता ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली असेल तर लगेच करून घ्या. आता बरेच शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळालेला नाही, तक्रार कशा पद्धतीने करायची आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांना कोणाला पीक विमा संदर्भात काही अडचण जात असेल तर त्यावरती लगेच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.